महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अकोल्यात कुंटणखाण्याचा पर्दाफाश, स्थानिक गुन्हे शाखा आणि खदान पोलिसांची धडाकेबाज कारवाई। एक विदेशी महिलासहित 3 व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात। अकोला शहराच्या खदान पोलीस स्टेशन हद्दीत कुंटणखाना चालू आहे। हा कुंटणखाना एका स्थानिक महिलेकडून एका विदेशी महिलेला घेऊन हा कुंटणखाना खदान पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या एका अपार्टमेंटमध्ये चालू आहे, अशी गुप्त माहिती खदान पोलीस स्टेशन यांना प्राप्त झाली। या गुप्त माहितीच्या आधारावर खदान पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने जिथे कुंटणखाना चालू आहे तिथे धाड टाकली। त्या धाडीत तंजनिया येथील एक महिला सोबत 3 लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले। संबंधित कुंटणखाना स्थानिक महिलेच्या संयोगाने अपार्टमेंटमध्ये चालू होता। तंजनिया येथील पीडित महिलेला ताब्यात घेऊन तिची विचारपूस चालू आहे। तसेच अजून यात किती आरोपी सामील आहेत याची माहिती पोलीस घेत आहेत। पुढील तपास खदान पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा करत आहे। आज पोलीस स्टेशन खदान हद्दीमध्ये एका अपार्टमेंटचे खालतळमधल्या अपार्टमेंटमध्ये एक महिला व तिच्या साथीदार त्या ठिकाणी कुंटणखाना चालवत असून विदेशी महिलेला तिथे आणून त्यांच्याकडून ही देहविक्रीचा व्यवसाय करून घेत असल्याची माहिती मिळाली। त्या माहितीवरून आम्ही सोबत स्थानिक गुन्हे शाखेचे API विजय चव्हाण, ASTUच्या API कविता भुसे मॅडम या सर्वांची एक टीम तयार करून जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक आदरणीय अर्चित चांडक सर, अप्पर पोलीस अधीक्षक आदरणीय रेड्डी सर, SDPO आदरणीय पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सापळा रचला। 2 पंच आणि पंटर अशा विषयावर आम्ही कारवाई करून तिथे छापा कारवाई केली असता एक महिला व तिचा साथीदार या विदेशी महिलेकडून देहव्यापार करत असताना आम्हाला मिळून आला। त्या दोघही आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेल्या आणि त्या पीडित महिलेची आम्ही त्यांच्यापासून सुटका केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करीत आहे। सर, नेमकी महिला कोणत्या देशाशी संबंधित आहे? सदर जी विदेशी जी महिला आहे ती प्राथमिकरित्या माहिती घेतली असेल तांझानिया साऊथ आफ्रिका, ईस्ट साऊथ आफ्रिका या तांझानिया देशातली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संजय दास, अकोला। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।